आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. हाँ बजा नहीं दूसरा दाबा कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे. आदरणीय BS माडी सर आजच्या या सेवापूर्ती समारंभाचा सोहळा ज्यांचा संपन्न होत आहे ते आदरणीय भगवान शिवदास माडी सर, रेखा भगवान माडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत आहेत. दीप एक अमरनाथ समयीच्या उजळल्या वाती सुमंगल वाडे सेवापूर्ती गौरव समारंभ आदरणीय BS माडी सर, उपप्राचार्य तसेच सरांचे नातेवाईक व आत्मीय यांचा शाळेच्या या पवित्र मंची विद्यार्थी निरंतर शाळेच्या या सुंदर या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय BS माडी सर, संस्थेचे संचालक आदरणीय विवेक मोहिते सर, पर्यवेक्षक गोखले सर, वेलणकर मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख मोकल मॅडम तसेच गुंड मॅडम याही या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित होत आहे आणि या सुमंगल वातावरणामध्ये ज्ञानाचा हा प्रकाश आपल्यासमोर दाखवत आहेत. पर्यवेक्षक देव महाजन सर तसेच उपप्राचार्य BK महाजन सर, आत्ताच ज्यांचं आगमन होत आहे ते आपले गट शिक्षण अधिकारी साबळे साहेब, आपल्या संस्थेचे प्रशासक आणि मंचावरती स्थानपन्न व्हायचे. आदरणीय माडी सर व मॅडम यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानपन्न व्हायचे. तसेच आलेल्या मान्यवरांनी सुद्धा आसनस्थ ग्रहण करायचे. या सेवापूर्ती गौरव समारंभात माडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानपन्न अडकलेल्या माणसाला गोडी लागावी या भक्तिगीताची विशेष संवाद सादर करण्यासाठी आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका चारुता बकरे मॅडम
ईशस स्तवन सादर करतील. उपशिक्षणाधिकारी आदरणीय सुनीता पालकर मॅडम यांचं स्वागत आपल्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वेलणकर मॅडम यांच्या शुभ हस्ते होते. जोरदार टाळ्यांनी त्याला बंधात द्यायचे. धन्यवाद मॅडम. हे सीताराम मोहिते सर यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करतील. शोभा वाढवतात. अगदी त्यांनी आपल्या पंचायत समितीमध्ये पोषण आहारापासून सुरू केलेला प्रवास तर ते आज शिक्षण विस्तार अधिकारी पर्यंत त्यांनी आज मोहिते सर यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सत्कार आमचे NN पालेवाला ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय VK महाजन सर हे करीत आहेत.
करून शेती व्यवसाय करणारे प्रगतशील शेतकरी आदरणीय सुभाष वाडी साहेब यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय अमरेश सर यांचा यथोचित स्वागत सत्कार आदरणीय बी ओ महाजन सर पर्यवेक्षक के या भारतीय माध्यमिक विद्यालय यांचे या ठिकाणी यथोचित स्वागत बी के महाजन. जनसभा या वृत्तपत्राचे पत्रकार सामाजिक माध्यम या जनसभा या एका साप्ताहिकाला सुंदर असं लेखन साहित्य पुरवतात असे आप्पासाहेब मगर. तसेच यानंतर ज्यांनीच या संपूर्ण कार्याची दोघा आपल्या आमचे विद्यालयाचे शिक्षक आदरणीय खडतर सर हे करीत आहेत. धन्यवाद सर. कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक यांचं स्वागत. आमच्याकडे या भारतीय माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आदरणीय विजय पवार सर, इमारत ऑफ डेकोरेटचे सर्व सर्व सतत आवाज दिला की आपल्यासाठी धावणारे विनोद वाघमारे यांचा सत्कार आपल्या या सेवापूर्ती समारंभासाठी उपस्थित आहेत. त्यांचा आपल्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वेलणकर मॅडम यांच्या हस्ते त्यांचा यथोचित स्वागत सत्कार केला जातोय. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आपण या सेवापूर्ती समारंभासाठी उपस्थित आहात त्याबद्दल आपलं आम्ही पुन्हा महारुद्र नाडेसाहेब यांचं या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय अमरेश सर हे या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करीत आहेत. धन्यवाद सर. आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून, गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा या प्रास्ताविकातून मी आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय अमरेश सर यांना विनंती करतो की ते हे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील. धन्यवाद सर. आज जो दिवस आहे तो खरोखरच अगदी मनाला वेदना देणार आहे, पण तरीसुद्धा या सर्व गोष्टींना आपल्याला सावरलं पाहिजे. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातले सर्व मंडळी, त्याचप्रमाणे आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. खरं तर एक दोन ओळी मला या ठिकाणी म्हणायचे वाटतात. ते अशा आहेत: मनाने दिलदार, बोलणे दमदार, वागणं जबाबदार आणि नेतृत्व शानदार, असे आमचे आजचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे आमचे प्राचार्य आज निवृत्त होतात. त्याचबरोबर त्यांच्या अंगी असणारे हे सगळ्यात महत्त्वाचे गुण आणि त्यांच्याकडनं काहीतरी शिकावं अशी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते. जवळजवळ 9 ते 10 वर्ष त्यांनी भाटिया माध्यमिक आणि NL पालेवाला ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आणि त्याचबरोबर SS इंग्लिश मीडियम स्कूलची धुरा सांभाळलेली आहे. या हायस्कूलची शान ज्ञानाच्या मंदिरात उजळे प्रत्येकासाठी ज्ञान, ज्ञानाच्या मंदिरात उजळे प्रत्येकासाठी ज्ञान. माडी सर, तुम्ही आहेत कर्तव्याचे महान, कर्तव्यदक्ष महान. त्यांच्या मार्गदर्शनाने घडतो आम्हाला स्वाभिमान, त्यांच्या मार्गदर्शनाने घडतो आम्हाला स्वाभिमान.
कार्यशील वृत्ती, सदैव पुढे वाट, प्रत्येक कामात दिसे अचूकतेची साथ, उत्तम नियोजन, दूरदृष्टीची शान, त्यांच्या प्रयत्नांनी फुले शाळेचा बहुमान, शाळेचा बहुमान. शिस्त आणि प्रेम यांचा सुंदर मेळ, विद्यार्थ्यांच्या प्रगतीत त्यांचाच खेळ. शिक्षकांना देतात योग्य दिशा, ज्ञानाचा प्रवाह आहे नित्य नवा प्रकाशा. कठोर भासती मनाने कोमल, कठोर भासती पण मनाने कोमल, विद्यार्थ्यावरील प्रेम त्यांचे निर्मळ. माडी सर आणि शिक्षक सारे आमच्या जीवनातील तेजस्वी तारे, तेजस्वी तारे. आमचा अभिमान, आमचा आधार माडिक सरांमुळे उजळले आम्हा सर्वांचे भवितव्य साकार, भवितव्य साकार. अनिकेत गायकवाड सर यांनी तयार केलेली ही कविता. दरारा, पोलिसी खात्यातील शिस्त आणि दरारा याचे ज्यांचे बालपण गेले, याचे ज्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण पूर्ण झाले, पुढे वैवाहिक जीवनात सफारीच्या सहवासात त्यांना राहावे लागले. पुढे वैवाहिक जीवनात सफारीच्या सहवासात त्यांना राहावे लागले. अशा आमच्या आदरणीय रेखा भगवान माडी मॅडम. आपले माडी सर मानसशास्त्राचे अभ्यासक, आपले माडी सर मानसशास्त्राचे अभ्यासक. तरुणे आपल्या सोची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तरुणे त्यांनी आपल्या सोची इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी टी शर्ट घालून, कधी टी शर्ट घालून सिने अभिनेता जितेंद्र राजेश खन्ना यांना लाजवतील अशी त्यांची रुबाबदार तेजस्वी छाप. सिने अभिनेता जितेंद्र राजेश खन्ना यांना लाजवतील अशी त्यांची एक उत्तम छाप. म्हणूनच ते आमच्या मॅडमसाठी 2 लाईनी गायचे, ते आम्ही सादर करतो. बीते समय की रेखा मैंने तुमको देखा, मन संग आंखें जोड़े खेले, आशा और निराशा, फिर भी मेरा मन प्यासा, मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. अशा या माडी लालपंचाचा हा सेवा पूर्ती गौरव समारंभासाठी मी आपल्या के भांडिया एन पालेवाला ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आदरणीय पालकर मॅडम व आदरणीय वेलणकर मॅडम, साई फणसे मॅडम आणि आस्था मॅडम, साई फणसे मॅडम, वेलणकर मॅडम आणि पालकर मॅडम यांना विनंती करतो की आपल्या के या भांडिया एन पालेवाला SSC इंग्लिश मिडियमच्या स्कूलच्या वतीनं आपण त्यांचा यथोचित सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच पालवणकर मॅडम यांनाही मी विनंती करतो, ज्येष्ठ शिक्षिका पालवणकर मॅडम या ठिकाणी येतील आणि माडी सर व माडी मॅडम यांचा त्या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीनं स्वागत सत्कार करतील. सुनीता पालकर मॅडम, आदरणीय वेलणकर मॅडम, आदरणीय आस्था मॅडम, कट्टा मॅडम आणि आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका पालवणकर मॅडम यांच्या वतीनं आपल्या शाळेच्या मार्फत सरांचा सेवापूर्ती गौरव समारंभाचा या ठिकाणी त्यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. सरांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना खूपच त्या ठिकाणी बहुमत असतं, असे आपले सर्वांना या ठिकाणी त्यांना गौरवण्यात येत आहे. आमचे मार्गदर्शक आणि या पतसंस्थेसाठी ज्यांनी खूप कार्य केले असे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ यांच्या हस्ते परिसराच्या ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे.
धन्यवाद सर. कर्मचाऱ्यांमध्ये ज्येष्ठ शिपाई आमचे संजूभाऊ केरटकर, बुवा गडगे, तसेच पवार, आमचे सेवा मसाडी के चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनाही सुद्धा की आपल्या सरांना आपण त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांचा आदर करायचा. या संवाद रूपातूनच ही सर्व शासकीय प्रशासकीय आणि शालेय कामकाज बनवणारे आमचे आदरणीय माळी सर आणि ते कामकाज चालवत असताना त्यांना सतत मदत लागली ते आमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची. म्हणून शालेय कामकाजामधला असलेला हा भक्कम असा पाया, या मजबूत पायाच्या जोरावरच सर आपले त्या ठिकाणी यशस्वी त्या ठिकाणी गाठू शकले असे आमचे सत्कार मूर्ती आणि आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय माळी सर, आदरणीय माळी मॅडम, विस्तार अधिकारी, त्यांनी डिग्र्या मिळवल्या नाहीत, त्यांनी त्या कष्टाने कमवल्या. म्हणून यशाचे सूत्र त्यांना माहीत होतं. यश कसं मिळवायचं ही एक टॅक्ट असते. जर शिक्षकाचा आदर केला, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला स्वातंत्र्य दिलं तर त्याच्यामधील जी कल्पकता असते, सृजनशीलता असते किंवा नवनिर्मिती असते, त्याचा उपयोग करून आपल्याला शाळेचा विकास करून घेता येतो. हे जे महत्त्वाचे सूत्र आहे ते माळी सरांना माहीत होतं. म्हणून या डब्याला आलेल्या या शाळेचा त्यांनी विकास केला आणि ISO नामांकन मिळवून दिलं. मला नेतृत्व शिकवलं. नेतृत्व म्हणजे काय? नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे. नेतृत्व म्हणजे इतरांच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणे, इतरांचे पालकत्व स्वीकारणे, त्यांना अभय देणे, हे आम्हाला माळी सरांनी शिकवलं. नियत वयोमानानुसार माळी सर 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचं कार्य गौरवण्यासारखं आहे, कारण त्यांनी जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि अष्टपैलू असं व्यक्तिमत्व ज्यांनी एक एक क्षण त्या विद्यार्थ्यांच्यासाठी, शाळेसाठी ते जगले आणि त्यांच्यासाठीच जे काही करायचं आहे ते त्यांनी केलं. ज्यावेळेस एखादी व्यक्ती त्यांना भावून गेला, अशा व्यक्तीच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले, त्यांना संधी दिली, वाव दिला आणि म्हणून माझ्यासारखा सुद्धा एक सामान्य शिक्षक आज मुख्याध्यापक म्हणून काम करू शकतोय. त्यांच्या आशीर्वादानेच मी आपल्या या शाळेमध्ये 32 वर्ष काम केलं. ते चौथे मुख्याध्यापक आणि त्याच्यात भावणारे म्हणजे माळी सर. Gathered here to bid farewell to the remarkable leader, guide and source of inspiration, our beloved principal Mali sir, who is retiring after years dedicated service. Sir, your leadership has been the backbone of the school. Under your guidance, our school did not just grow in academic, but also excellence has evolved into the nurturing community where discipline, kindness and integrity and wisdom. You were not just a principal, but mentor and a role model for all of us. I recall the countless times you went above and beyond for our students, always advocating for their holistic development. Whether it was implementing a new innovative curriculum, supporting teachers through difficult challenges, or ensuring the school infrastructures felt like second home, your dedication was unparalleled. Mali sir is the first principal. I'm working from last 1988. I think 38 years I'm completed now. But the fourth principal, that is Marathe sir, Sudhar sir, Mokkal sir, Pawar sir and Mali sir. But in these so many years, I saw only the Mali sir as a principal, first principal to allow the teachers to unfurl the national flag on Republic Day and Independence Day. माळी सरांना आम्ही घरात सर म्हणतो. सर नेहमी म्हणतात, शाळा माझं पहिलं प्रेम. आपण जेव्हा आपल्या कामावर प्रेम करतो ना, तेव्हा त्यासाठी वाटेल ती मेहनत करायची आपली तयारी असते आणि मेहनत केली तर यश तर नक्कीच येतं. आणि ह्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे माळी सर.
माळी सर आमच्यासाठी खूप मोठे प्रेरणादायी आहेत. आमच्या आयुष्यात किंवा आतापर्यंतच्या जीवनात भरपूर काही घडामोडी झाल्या आणि त्या ठिकाणी एक मोठा भाऊ म्हणून माळी सर सदैव आमच्या पाठी होता. कुठलीही गोष्ट करायची असेल तर मी, माझी भावंड, माझा परिवार माळी सरांकडे प्रत्येक वेळेस आमच्या मनाच्या शंका घेऊन येतो आणि सर अगदी योग्य मार्गदर्शन करतात. माळी सरांनी आतापर्यंत खूप काही मिळवलं, यश संपादन केलं. जेव्हा मी या शाळेत जॉईन झाली तेव्हा मी सरांना सांगितलं होतं, सर कोणाला सांगू नका मी तुमची मेहुणी आहे. सर म्हणायचे अगं काय होतं, लोक नुसते ओळख सांगतात, मी माळी सरांना ओळखतो, तू तर नातेवाईक आहेस. मी म्हटलं सर प्लीज नका ना कोणाला सांगा. जेव्हा हळूहळू माझ्या सहकार्याने कळायला लागलं की मी माळी सरांची मेहुणी, तर सगळ्यात पहिला प्रश्न, मॅडम तुम्ही खरंच माळी सरांची मेहुणी आहात? मॅडम माळी सरांची मिसेस खरंच तुमची बहीण आहे? ओ मॅडम माळी सर घरी असेच वागतात का? त्यांची एवढी शिस्त आहे का? आता मी सरांना घरी सांगायची, सर तुम्ही ना एखादी मीटिंग घ्या आणि सांगा तुम्ही घरी कसे वागता. म्हटलं लोकांच्या मनात खूप शंका आहे. सर फक्त हसायचे आणि म्हणायचे नाही राहू दे. पण माळी सर शाळेत जे वागतात ना, खरं सांगू मलाही थोडी माळी सरांची शाळेत जरा भीतीच वाटते. पण घरी मात्र मी अगदी बिनधास्तपणे माझ्या मोठ्या भावाशी बोलते, अगदी तशा हक्काने मी त्यांच्याशी बोलत असते. माळी सरांनी आतापर्यंत जे यश संपादन केलं, जी मेहनत केली, त्याचं खरंच कौतुक आहे. खूप अभिमान आहे आम्हाला. आज माळी सरांचा सत्कार सोहळा. आपण जनरली बऱ्याच वेळा म्हणतो की सर्व व्यक्ती या सर्व गुणसंपन्न नसतात, काहीतरी प्रत्येकामध्ये उणीव असते. पण मला या 9 वर्षाच्या कालावधीत माळी सरांसोबत काम करताना असं कधीही त्यांच्यामध्ये कुठली उणीव आहे किंवा कुठला गुण नाही असं वाटलं नाही, की खरंच सरांकडे सर्वच गुण आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ या विद्यालयात मी 9 वर्ष काम केले आणि सर यात प्रशासकीय काम अगदी काटेकोरपणे करणे आणि शाळेचा विकास करणे हे सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं ध्येय किंवा उद्दिष्ट होतं. सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये फक्त शाळा चालवली असं नाही, तर ती घडवली. शिस्त आणि आपुलकी यांचा सुवर्णमध्य कसा साधावा हे आम्हाला सरांकडून शिकायला मिळाले. शिस्त हा शाळेचा भक्कम पाया असतो असे सरांकडून नेहमी सांगितलं जात असे. शिस्तीबरोबर सरांना वेळेचं खूप महत्त्व होतं किंवा आहे. त्यांची शिस्त ही केवळ नियम लादण्यासाठी नव्हती, तर शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लावण्यासाठी होती. माहीत आहे सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आहे. माळी सर आणि माळी मॅडम प्रस्तावना वगैरे काही करत नाही, सुरुवात करतो. शिक्षक पेशातली व्यक्ती जेव्हा सेवानिवृत्त होते तेव्हा काय होत असतं. पुस्तक डस्टर गेले हातातून, पुस्तक डस्टर गेले हातातून, हातातून गेले खडू. सेवानिवृत्तीच्या दिवशी माळी मॅडमला रडू आले हो रडू, रडू आले हो रडू. या वर्गातून त्या वर्गातून फिरत होती पावले, त्या पावलांच्या अवती भोवती जमत होती मुली मुले. कारण कधीच नाही रागावला तुम्ही, कधीच नाही रागावला तुम्ही, कधी बोलला नाही कडू. सेवानिवृत्तीच्या दिवशी माळी मॅडमला रडू आले हो रडू, रडू आले हो रडू. सर्व निवडणुकीचा
बाबतीत मॅडम काय बोलत असतात, अर्धांगिनी नित्य स्वप्नासे पाहावे, की पतीने खूप शिकून मोठे व्हावे, की भगवान प्रती असे विभावना रेखाची, की असतील तेथे माझे साहेब सुखी राहावे. की देखणे चिकणे गोरे गोमटे सरमचे लय भारी, की देखणे चिकणे गोरे गोमटे सरमचे लय भारी, केसांची डाय तर त्यांची दिलय न्यारी. खरोखर माणूस सरमचे आहे क्लासवन अधिकारी, कारण रोजच पेलत असतात कडकी स्त्रीची सफारी. आणि म्हणून सही शिक्का आणि अधिकार सही शिक्का आणि अधिकार सारी तंत्री गेली हातून. सेवानिवृत्तीच्या दिवशी माळी सरांचे आले हृदय आले भरून, आले हृदय आले भरून. लेखक अरुणजी सोनावणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महारुद्र नाडेसर त्याचं सत्कार करीत आहेत, की स्वरचित कविता त्यांच्या असतात आणि ते आपल्या आवाजाने बेस पाडीसर, रेखा वाडे मॅडम यांचा या ठिकाणी येतोचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत सत्कार होतोय. या सेवापूर्ती गौरव समारंभासाठी खास आपला वेळात वेळ काढून हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. ही खरं आपली ही खूप मोठी जमेची बाजू आहे. रायगड जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी आदरणीय नाडेसाहेब, गण शिक्षण अधिकारी आदरणीय नवनाथजी साबळे साहेब, तसेच सुनीता पालकर. Remarkable journey. We also feel sense of sadness as we bid farewell to someone who has been guiding light of our institution. Respected sir, your dedication, wisdom and leadership have shaped not just this school but the lives of countless students. You have always been more than just a principal. You have been a mentor, a motivator and a constant source of inspiration. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माझे पण मार्गदर्शक आदरणीय माळी सर यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. मी काही तर आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण माळी सरांचं जे काम आहे हे आता जे वेगवेगळे शिक्षक मनोगत व्यक्त करत होते त्यातून जाणवलं की सरांचा स्वभाव जो आहे हा खूप चांगला आणि सुंदर आहे. आणि 2 वर्षामध्ये मला जो अनुभव आला त्यामध्ये सुद्धा सरांचा स्वभाव खूपच चांगला आणि सहकार्याचा आहे. म्हणजे कुठलाही माणूस असेल, व्यक्ती असेल, शिक्षक असेल आपल्या जिल्ह्यातील, तर त्याचं काम चांगलं झालं पाहिजे, लवकर झालं पाहिजे अशी सरांची त्याच्या पाठीमागची तळमळ असायची.
आणि स्वभाव अगदी सरांचा साधा सरळ आहे. म्हणजे त्यात कुठेही सरांच्या स्वभावामध्ये अहंकार जो आहे किंवा मीपणा जो आहे हा कुठेही मला 2 वर्षामध्ये जाणवला नाही. म्हणजे प्रशासनामध्ये काम करत असताना एक चांगला कुशल प्रशासक कसा असावा, एक चांगला संघटक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले माळी सर. सरांनी मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष म्हणून अगदी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारची ओळख माळी सरांची आहे मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून. म्हणजे सरांचं काम हे फक्त बांडियापुरतं सीमित नाही, तर पूर्ण राज्यात सरांचं काम माहिती आहे. सरांच्या कामाची ओळख आहे, जिल्ह्यात पण आहे. असं सरांचं काम आहे. शिक्षक म्हणूनही सरांनी चांगलं काम केलेलं आहे, मुख्याध्यापक म्हणूनही सरांनी चांगलं काम केलेलं आहे. शाळेची जी गुणवत्ता असेल, शाळेचं पट असेल, शाळेचं प्रशासन असेल, हे सर्वच काम सरांनी चांगलं केलेलं आहे. त्याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि सरांचं यापुढील जे आयुष्य आहे हे सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे मी कारण मी सरांना रिक्वेस्ट केली होती, मी आधी बोलते आहे म्हणून, तर माफ करा. सर्वांना नमस्कार. आज आदरणीय माळी सर आणि माळी मॅडम यांच्या सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित रायगड जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय महारुद्र नाळे साहेब, येथे उपस्थित असलेले आमचे साबळे साहेब, मोहिते साहेब, उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी, माळी सर यांचे सर्व कुटुंबीय, या शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. एक असा आगळा वेगळा कार्यक्रम सुरुवातीपासून मी बसलेली आहे. अनेक भावनांच्या, अनेक ऋणानुबंधांच्या, अनेक शृंखलेत गुंतलेला हा एक हृदयस्पर्शी कार्यक्रम. खूप छान वाटलं की सेवानिवृत्त अनेक जण होत असतात, पण त्यांच्याविषयीच्या ज्या भावना आहेत या भावना उगाचच कुणीतरी व्यक्त करत नसतात, तर त्या खरोखरच तसं म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या व्यक्तींकडून काहीतरी मिळालेलं असतं आणि म्हणून आपल्या मनोगतामध्ये ह्या सर्व भावना व्यक्त होत असतात. माळी सर जर म्हटले तर खरोखरच एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. अतिशय कुशल नेतृत्व. अनेक वर्ष आम्ही त्यांचं काम खूप जवळून बघतो. सर नेहमी सांगत असतात की त्यांची नोकरीची जी सुरुवात आहे ही सुरुवात म्हणजे सर असं म्हणतात की मी एक वेगळा माणूस की 500 रुपयाचं एक चलन घेऊन नोकरीला गेलो शिक्षक म्हणून. काहीच नव्हतं, शाळेची इमारत नाही, काही नाही, फक्त हातात एक 500 रुपयाचं चलन होतं. मग काही दिवस झेडपीच्या शाळेमध्ये शाळा भरवली, एकटाच शिक्षक आणि सगळे विषय शिकवायचो. म्हणजे कसं असतं की नोकरी म्हणजे एखादा माणूस म्हणतो जाऊ दे कुठेही नोकरी करायची, मला बदली करून द्या, असं संस्थेकडे मागणी केली असती. कामाची एक संधी असते, काही लोक ती संधी घेतात, काही लोक घेत नाहीत. पण सरांनी ती संधी स्वीकारली आणि संधी स्वीकारून त्या संधीचं सोनं केलं. त्या विभागातल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, एक चांगली इमारत तिथे तयार केली. म्हणजे आपण बोलताना सहज बोलतो की एक इमारत तयार केली, खूप सगळ्या सुविधा निर्माण केल्या, पण त्या सुविधा सगळ्या निर्माण करण्यामागे एक जो क्षण असतो, जो कष्टाचा असतो, अनेक कष्ट त्यामागे असतात, खूप स्वतःचा वेळ दिलेला असतो. तर ते कष्ट सरांनी झेलले आणि मुलांसाठी काम केलं. सर म्हणजे वेळेला इतके वेळेचे इतकं बंधन पाळणारे आहेत. आज पण बरोबर सर 9 वाजता हजर होते. मॅडमला थोडंसं उशीर झाला म्हणून सारखे डिस्टर्ब होत होते. मी बऱ्याच वेळ त्यांना समजावत होते की थोडंसं तुमच्या आणि त्यांच्यात फरक आहे, त्यांना थोडा वेळ लागणार आहे आवरायला. तरी पण सर सारखे फोन करत होते मॅडमला, कुठेपर्यंत आलं, कुठपर्यंत आलं. म्हणजे कधी शाळेमध्ये एकदम वेळेमध्ये हजर. कितीही मोठा कार्यक्रम असेल तरी पण त्यांची एवढी मोठी शाळा, एवढी मोठी सगळी टीम, पण सरांचे फक्त एक शब्दाने सांगायचं की ती गोष्ट झाली. म्हणजे याच्यासाठी खरोखरच कुशल नेतृत्व लागतं. त्याशिवाय उगाचच एवढा मोठा स्टाफ कंट्रोल होत नाही. या शाळेमध्येही त्यांनी खूप सारं काम केलं. सारखं म्हणजे बसतो तिथे त्यांच्या इथे की ते आल्यासमोर माणूस की थोडासा दचकूनच शिक्षक येत असतात आणि म्हणजे आदरयुक्त भीती असते प्रत्येकाच्या मनामध्ये. सरांविषयी आदरयुक्त भीती होती. म्हणजे भीती असे उगाचच रागवणं, त्यामधली एक भीती वेगळी असते, आदरयुक्त भीती वेगळी असते.
आणि खूप स्टाफ पण खूप छान आहे इथला, की किती मोठा कार्यक्रम असला तरी अगदी सहजपणे ते अगदी लिहिलेल्या झेपतात. म्हणजे सर जरी ओरडताना दिसत असले प्रत्येकाला, तरी पण कसं आहे की आपण फणसाचं उदाहरण घेतलं तर फणसाला बाहेरून खूप कडक आवरण असतं, बऱ्यापैकी काटे असतात, परंतु त्याच्या आतमध्ये अतिशय रसाळ असे मधुर गरे असतात. तर तसा सरांचा स्वभाव आहे, खरं ते खूप प्रेमळ आहेत आणि नॉलेज. तसेच रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव असे विविध पदावर कार्यरत असलेले आत्ताच पालकर मॅडमांनी सांगितले की सरांकडे 6 विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याबरोबरच विधी तज्ञाचे कायद्याचा अभ्यासही त्यांनी केला. पेमेंटला नंबर लागेल माझा, पण मग काही काम असतं मला तेवढे मार्क्स मिळाले नाही. पण मग सरांनी म्हटलं की आता काय करायचं काय. मी म्हटलं माझं लागतो BHMSला, तुम्ही फक्त होऊ द्या, कारण की तुमच्या डिसिजनवर पूर्ण फॅमिली आहे. तुम्ही आज हो म्हटले तर पूर्ण डिसिजन. त्यावेळेस काकांनी खूप म्हटलं बघ तुला मी एक संधी देतो, पण तू ते संधीचं सोनं करशील तर खरं त्याचं महत्त्व. आणि मी जेव्हा फर्स्ट इयर क्लिअर निघालो क्लिअर, त्यावर माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांना होता की यांनी या संधीचं सोनं केलं. म्हणजे माझ्यासाठी त्या दिवशी खूप आनंदाचा दिवस होता की त्यांनी मला दिलेली संधी म्हणून मी आज क्लिअर होऊन पुढे वाटचाल करतोय. ते जेव्हा गावाकडे यायचे तेव्हा नेहमी बोलत असायचे की खूप वर्कलोड असतो, 4000 विद्यार्थी, शिक्षक असतात 150, मला वेळ भेटत नाही गावी यायला. सर्व कंप्लेंट करायची की तू जास्त दिवसांसाठी येत जा, जास्त दिवसांसाठी येत जा. पण मग सर म्हणायचे की एक दिवस तुम्ही येऊन तर बघा काय लोड असतो. मी जेव्हा BHMS झाल्यावर जेव्हा मामांकडे प्रॅक्टिसला आलो त्यावेळेस 1-2 वेळेस त्यांनी मला शाळेत बोलवलं, तेव्हा बघितलं की 8 वाजेपासून ते येतात आणि रात्री 8 वाजता घरी येतात. म्हणजे इव्हन मला सुद्धा भेटत नव्हते ते. 8 वाजेपासून आल्यानंतर कंटिन्यू शिक्षण चालू असतात, 4 वाजेपर्यंत मीटिंग, त्याच्यानंतर सर सही द्या, सर मीटिंग ठेवायचे, सर प्रोग्राम करायचा आहे, काय करायचं असं सर्व 4 वाजेपर्यंत जातं. 4 वाजेनंतर मग जे सकाळी झालेले जे कामं आहेत त्यांच्यावर अंमलबजावणी करणं, एवढं बिझी शेड्यूल असतं त्यांचं. एवढं बिझी शेड्यूलमध्ये एवढं करू याच्यासाठी लागते की काकूंची तेवढीच मदत होते त्यांना. कारण जसं ते मॅडम बोलले आधी की सक्सेसफुल पीपलच्या मागे नेहमी लेडीचा हात असतो, तसं काकूंचं आहे. सुरुवातीला आम्ही जोडून बघितलेलं आहे की काकू जॉबला असताना डिझाईन दिलं त्यांनी. आदरणीय नाडेसाहेब गेलेत, आमचे मित्र प्रभाकर सर गेलेत, आमचे CEO आदरणीय जोशी सर, संचालक मोहिते सर, त्यानंतर विविध शाळांमधून आलेले माझे सर्व शिक्षक मित्र, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व माझे मित्र, माजी विद्यार्थी, तिन्ही विभागाचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तीनही विभागांचे उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, त्यानंतर शिक्षकेतर आमच्या आया, माझे सर्व आलेले नातेवाईक. आता कारण नावं जास्त घेत नाही, कारण तुम्ही म्हणाल परत हे वाढवतील पुढं, कारण अजून एक दिवस आहे आमच्याकडे. सर्व माझे मित्र पत्रकार आणि माजी मुख्याध्यापक, कोपऱ्या शाळेची संपूर्ण टीम. खरं तर मी आपल्यावरती प्रेम केलं, तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं. मी सगळ्यात जास्त प्रेम केलं असेल तर ते शाळेवर, जेवढं बायकोवर पण केलं नाही. त्यामुळे 30 वर्ष तक्रार आजही आहे की तुम्ही मला बोलायला वेळ देत नाही, कारण माझी एनर्जी शाळेमध्येच संपून जायची. त्यामुळे काय बोलावं हेच कळायचं नाही, कारण बोलण्याला पण विषय लागतो. त्यांची तक्रार योग्यच आहे. आता मी त्यांना आश्वासन देतो की आता मी रिटायर होतो आहे, त्यामुळे मला आता 10 तासाचं काम बंद होणार आहे. त्यामुळे बोलायला खूप वेळ आहे, फिरायला खूप वेळ आहे, किंवा मनात ज्या गोष्टी असतील त्या करायला वेळ. आमचे व्याही या ठिकाणी आलेले आहे. फार सुंदर असं चांगलं व्याही मला मिळालेत, व्याही मिळालेत, जावे मिळाले. आमचा संवाद कधी कधी फार कमी होतो. मी कधी कधी त्यांना सॉरी म्हणतो की वेळच मिळत नाही हो बोलायला. मुलगी जवळ राहते पण तिकडेही त्यांच्याकडे बऱ्याचदा जाता येत नाही. मग मी त्यांना सांगतो नेहमी की रिटायर झाले की ये,
नातेवाईकही रागवतात, तुम्ही येतच नाही, लग्नाला येत नाही, कशाला येत नाही. मी म्हणणार आता पुढचं काम माझंच आहे. ते आमचे लहान बंधू ते सांभाळतात किंवा भावांची मुलं ते सांभाळतात. खरं तर एका व्यक्तीचे जास्त उपकार असतील तर त्या माझ्या पत्नीचे, त्यांच्यामुळे मला 34 वर्ष सेवा सुंदर आणि चांगली करता आली. असं म्हटलं जातं की 7 फेरे घेतल्यानंतर जे काही पाडायचं असतं ते मला पाडता नाही आलं आणि मला ते व्यक्त होता आलं नाही. पण आता ते मी भरून काढेल, कारण अजून माझ्याकडे 40 वर्ष बाकी आहे. माझ्या या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल पहिल्यांदाच मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो.